नमस्कार मित्रांनो, मी सुशांत. तर आता आम्ही तिरुपती बालाजीला आलो आहोत. तर थोड्या वेळाने आम्ही मंदिराकडे जाणार आहोत. तर तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला तिथला आजूबाजूचा परिसर आणि तिथले दृश्य दाखवणार आहे. इकडे धुकं खूप आहे, बघू शकता तुम्ही. आत्ताचे हे तुम्ही दृश्य बघताय हे 10:30च्या दरम्यानचं आहे आणि इथे खूप दूरवरची लोक येतात. खूप गर्दी असते. मंदिरामध्ये येणारे अनेक लोक इथे देवाची कापूर आरती करतात आणि ते खूप छान वाटतं. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा जर तुम्ही परिसर बघितलात तरी ते खूप प्रसन्न वाटतं. आणि जे तुम्ही आत्ताचे हे जे दृश्य बघताय ते 11:30च्या दरम्यानचं आहे. खूप छान वाटतंय. आणि इथे दिवस रात्र फक्त आणि फक्त गोविंदा गोविंदा असा नामजप सुरू असतो. आता वाजले आहेत 4:15 आणि ते धुकं बघा किती आहे. थंडी पण खूप आहे. हे कसं उंच हवेच्या ठिकाणावरती आहे ना, त्याच्यामुळे धुकं आणि थंडीचं प्रमाण खूप जास्त आहे. बघू शकता. आणि हे आमचे गारडलेले मित्र परिवार विचार करतायत शॉपिंग करायचं की फिरायला जायचं. इकडे खूप पॉइंट आहेत बघण्यासारखे. तुम्ही पण या, तुम्हाला पण इकडे खूप आवडेल बघायला. आणि 2 दिवसात आम्हाला जेवढे पॉइंट बघता येतील तेवढे आम्ही बघणार आहोत. तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा इकडे आल्याच्या नंतर टोकन वगैरे मिळतं. आता आम्ही शिलातोरणम गार्डनमध्ये आलो आहोत आणि हे गार्डन तिरुपती बालाजी मंदिरपासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्ही बघू शकता. इथेच पुढील चक्रतीर्थम नावाची एक जागा आहे. चक्रतीर्थम हे शिलातोरणम जवळील पाण्याचे एक ठिकाण आहे.
हे आमचे मित्रमंडळ, कोण पाटे आहेत, कोण पुढे आहेत. ही बघा इथे खाली विवर आहे, तुम्ही बघू शकता. इथे एक पुढे मंदिर आहे. तर मित्रांनो, आता पुढे मंदिर आहे, तर आम्ही मंदिरात पाया पडायला जात आहोत. तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बाय बाय.